मंडळी, मराठी मनोरंजन विश्वाची अप्सरा म्हटलं की एकच चेहरा समोर येतो, ती म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। अत्यंत कमी वेळात तिनं प्रेक्षकांचं मन जिंकलं। सोनालीला तसं मनोरंजन क्षेत्रातलं कोणतंच बॅकग्राऊंड नाही, शिवाय ती ज्या वातावरणात वाढली तिथे ना तिचा अभिनयाशी संबंध ना मराठीशी संबंध। मग सोनाली अभिनय क्षेत्रात कशी आली, ती महाराष्ट्राची अप्सरा कशी बनली, याचीच माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद.com हा यूट्यूब चॅनल। तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा। दिसायला अत्यंत रूपवान, नृत्यानं घायाळ करणारी आणि अभिनयातही निपुण असणाऱ्या सोनालीनं ती मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करेल याचं स्वप्नातही विचार केला नव्हता। सोनालीचा जन्म 18 मे 1988 रोजी पुण्यातील खडकी येथे झाला। मनोरंजन क्षेत्रात येण्याचं तिचं स्वप्न होतं हे खरं आहे, पण मराठीत तिला इतकं यश मिळेल हे तिलाही माहीत नव्हतं। कारण ती मराठी जरी असली तरी तिचा मराठीशी तसा काही संबंध आला नाही, कारण घरात मराठीमय वातावरण फारसं नव्हतं। सोनालीची आई पंजाबी आणि वडील मराठी। सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे भारतीय लष्करात डॉक्टर म्हणून कार्यरत होते, तर तिची आई देखील तिथेच नोकरी करत होती। त्यामुळे घरात हिंदी आणि इंग्रजी भाषेत जास्त बोलणं व्हायचं। शिवाय सोनालीचं शिक्षण इंग्रजी माध्यमात झाल्याने तिला मराठी येत नव्हतं, त्यामुळे सोनालीचं शिक्षण हे आर्मी स्कूलमध्ये झालं। त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून तिनं मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या विषयात पदवी प्राप्त केली। त्यामुळे ती अभिनेत्री होण्याआधी पेशानं पत्रकार आहे, पण डान्स ही सोनालीची पहिली आवड होती। तिला लहानपणापासूनच नाचायचं प्रचंड वेड होतं, त्यामुळे कला क्षेत्रात यायचं हे तिचं पक्कं ठरलं होतं। शाळेत असताना अगदी वयाच्या 5व्या वर्षी तिने स्वतः डान्स कोरिओग्राफ केला होता आणि तिनं स्वतः त्या शालेय कार्यक्रमात सहभाग घेतला होता। त्यामुळे शाळेतल्या सगळ्या कला उपक्रमामध्ये ती हिरारीनं भाग घ्यायची। एकदा 8वीत असताना शास्त्रीय नृत्य येत नाही म्हणून तिला शाळेच्या डान्समधून काढून टाकलं, पण हा प्रसंग तिच्या मनाला खूप लागला आणि पुढे तिने भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं। सोनालीने डॉक्टर व्हावं हे तिच्या वडिलांचे स्वप्न होतं। शिवाय अभिनय क्षेत्राविषयी त्यांच्या मनात अनेक गैरसमज होते, त्यामुळे सुरुवातीला सोनाली शिक्षण आणि कला या दोन्ही गोष्टींना प्राधान्य द्यायची। पण आईचा मात्र अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खूप पाठिंबा होता आणि बाबांनी तिला या क्षेत्रात करिअर करायची परवानगी दिली, पण एक अट घातली, कला क्षेत्र बेभरोशी असल्यानं तू एखादी डिग्री घे, असा सल्ला वडिलांनी दिला। सोनालीने तोही मान्य केला आणि कला क्षेत्राला पूरक असा जर्नलिझमचा कोर्स केला। तिने पत्रकारिता या विषयात डिग्री मिळवली। एकीकडे डिग्रीचं शिक्षण सुरू असताना सोनाली अनेक मालिका, सिनेमा यासाठी ऑडिशन देत होती। ऑडिशन देत असतानाच तिच्या आयुष्यात एक मोठी संधी आली, ज्यानं तिचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं। ती संधी होती मराठी मालिकांची। आपण हिंदीत काम करायचं का मराठीत की अन्य कोणत्या भाषेत हेही सोनालीनं त्यावेळी ठरवलं नव्हतं आणि अशातच तिला मालिकेची ऑफर आली। ती मालिका होती हा खेळ संचिताचा। या मालिकेत सोनालीला प्रमुख भूमिका ऑफर झाली होती, पण या गोष्टीचं तिला प्रचंड दडपण आलं होतं, कारण आजूबाजूला कसलंच मराठी वातावरण नव्हतं। तिच्या बोलण्यातही मराठी भाषा नसायची, जी यायची ती अगदीच तोडकी मोडकी। पण त्यावेळी मालिकेच्या दिग्दर्शिका उषा देशपांडे यांनी सोनालीवर विश्वास दाखवला। तू दिसायला सुंदर आहेस, तू उत्तम डान्स करतेस, या मालिकेला डान्सचा बेस आहे, त्यामुळे तू मेहनत घेतलीस तर मराठीत काम करणं जमेल तुला, असं प्रोत्साहन त्यावेळी उषाजींनी सोनालीला दिलं होतं। सोनालीने ही जिद्द दाखवली आणि मालिकेला होकार कळवला। मालिकेत सोनालीचे आजोबा होते ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्यामुळे उषा देशपांडे यांच्यासोबत विक्रम काकांनी देखील सोनालीला अभिनयाचे आणि मराठीचे धडे दिले। सोनालीने ही मराठी शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली। सोनालीची जिद्द इतकी होती की पुढे तिनं मालिकाच नाही तर एक ग्रामीण ढंगाचा सिनेमा देखील केला, जो तिच्या आयुष्यातला पहिला मोठा सिनेमा होता। मालिकेत काम करत असतानाच तिथल्या मेकअप दादांनी सोनालीला सिनेमात काम करणार का म्हणून विचारलं आणि त्यांनी तिचे फोटो पुढे पाठवले। तो सिनेमा होता गाढवाचं लग्न। सोनालीचं त्या सिनेमात सिलेक्शन झालं आणि सोनाली रंभा म्हणून मोठ्या पडद्यावर झळकली। या सिनेमात तिचा अभिनय पाहून अभिनेते अंकुश चौधरी यांनी सोनालीला साडेमाडे 3 या सिनेमाच्या ऑडिशनसाठी बोलावलं। फोटोशूट करून सोनाली घरी जात असतानाच अंकुश यांनी तिला फोन केला आणि केदार शिंदे यांच्याशी बोलायला सांगितलं। केदार शिंदे यांच्याशी बोलणं झालं तेव्हा सोनाली चेंबूरपर्यंत पोहोचली होती। केदार सरांनी तिला तिथे थांबवलं आणि तिला भेटायला गेले। तिथेच त्यांनी सोनालीला प्रमुख अभिनेत्री म्हणून आपल्या सिनेमासाठी निवडलं। तो सिनेमा होता बकुळा नामदेव घोटाळे। सोनालीसाठी हे सगळं आश्चर्यकारक होतं, कारण एका मागून एक तिला मोठ्या संधी येत होत्या। बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमात सोनालीला ग्रामीण नायिकेची भूमिका होती। सोनालीने ही भूमिका इतकी जीव ओतून केली की तिला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला।
हाच राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना प्रेक्षकांमध्ये दिग्दर्शक रवी जाधव बसले होते. रवी जाधव यांनी तिला अचूक हेरलं आणि पुढे नटरंगचा प्रवास सुरू झाला. नटरंग या सिनेमाने सोनालीचं आयुष्य आणखीनच बदलून टाकलं. कारण एकीकडे मराठी भाषेचे कुठलेही संस्कार तिच्यावर झाले नव्हते. त्यात लावणी, लोककला, तमाशा हे सगळं तिच्या डोक्यावरून जाणार होतं. पण मनात जिद्द होती. त्यामुळे सोनालीने हार मानली नाही. या सिनेमासाठी तिने खूप अभ्यास केला. गावोगावी जाऊन तमाशे पाहिले, लावण्या पाहिल्या. मराठी वाचण्याचा केवळ प्रयत्नच केला नाही, तर नटरंग ही कादंबरी तिने वाचून काढली. नाच्यासोबत भाषेचाही अभ्यास केला. तब्बल 2 वर्ष सोनालीने या सिनेमासाठी मेहनत घेतली आणि याच मेहनतीमुळे महाराष्ट्राला सोनालीच्या रूपाने अप्सरा मिळाली. तिच्या अप्सरा आली या लावणीनं तर महाराष्ट्रातच नाही तर जगावर वाहवा मिळवली. नंतर आबा जिंदाबाद, हाय काय नाय काय, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, हिरकणी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत मराठी इंडस्ट्रीत लांबचा पल्ला गाठला आहे. मंडळी, मराठीचा म देखील माहीत नसणारी मुलगी आज मराठीतली एक दिग्गज अभिनेत्री झाली आहे. तोडकं मोडकं मराठीत बोलून केलेली सुरुवात तिला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेऊन गेली. तिने साकारलेली अप्सरा आजही लोक विसरलेले नाहीत. पण हे यश तिला सहज मिळाले नाही. त्यासाठी सोनालीनं अहोरात्र मेहनत घेतली आणि प्रचंड जिद्दीनं तिनं स्वतःला सिद्ध केलं. तेव्हा सर्वसामान्य सोनालीचा अभिनेत्री सोनालीपर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या वेद.com या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.